मित्रांनो, इंद्राने केलं तनिषा सोबत लग्न. इंद्र अडकला नको त्या मोठ्या संकटामध्ये. तर हुकुमाची राणी ही मालिकेचा एक नवीन असा प्रोमो सध्या समोर आला आहे. मित्रांनो, या प्रोमो मध्ये नेमकं काय घडलंय आणि इंद्राने असं अचानक कसं लग्न केलं, या सर्व गोष्टीवरती आज आपण माहिती घेणार आहोत. जर मित्रांनो तुम्हालाही ही संपूर्ण माहिती ऐकायची असेल, असं अचानक इंद्राने का केलं, तर तुम्ही या व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला हुकुमाची राणी या मालिकेच्या प्रोमोबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे. चला तर मित्रांनो, वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पॉइंट पर्यंत पोहोचूयात. मित्रांनो, पाहायला मिळतंय की आता छान सकाळ झालेली असते, त्यावेळेस सगळेजण ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेले असतात. सकाळी मित्रांनो, इंद्रा, राणी, आबा आणि बाकीचे सर्व फॅमिलीमधले लोक छान ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेले असतात. तर मात्र त्यांच्या छान गप्पा सुरू असतात. मित्रांनो, पाहायला मिळतंय की उर्मिलाला मात्र आता रत्नाई छान ज्यूस वगैरे देत असते, कारण तिच्या प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम नको यायला, बाळ अतिशय गोंडस आणि सुंदर व्हावं अशी तिची इच्छा असते. तर आता तिच्या प्रेग्नन्सीवरती तिकडे थोडीशी चर्चा सुरू होते. आबा बोलतात की आम्हाला छान नातवंड हवंय बरं, आम्हाला खेळायला खूप मजा येणार आहे, आम्ही कधीचे तयार आहोत. तू उर्मिला काळजी घे बरं जरा बाळाची, आपल्या महाडे कुटुंबाचा वारस आहे तो, असं मात्र आबा बोलत असतात. मित्रांनो, आणि त्यांच्या चांगलाच संवाद सुरू असतो. तेवढ्यात पाहायला मिळते की आबा विचारतात की अरे इंद्रा, तनिषा आली नाही ब्रेकफास्ट करायला, नाश्त्याला का आली नाहीये ती? तर इंद्रा मात्र मित्रांनो आता वरती तिच्या रूम मध्ये जातो. त्यावेळेस तनिषा कुठेही नसते. मित्रांनो, तो आता तिला सगळीकडे शोधत असतो. त्याला कुठेही आता तनिषा दिसत नसते आणि त्याला अतिशय मोठा धक्का बसतो. तनिषा कुठे गेली? तो बाथरूम मध्ये नीट चेक करतो, सगळीकडे चेक करतो, टेरेसवरती जातो. पाहायला मिळते की तो सगळ्या खोल्या खोल्या चेक करतो मित्रांनो, परंतु त्याला तनिषा कुठेही आढळत नाही. मित्रांनो, पाहायला मिळतंय आता इंद्राच्या डोक्यात कुठेतरी टेन्शन आलेलं असतं. या मुलीने काही वाईट साईड तर केल्या नाही ना? पुन्हा एकदा त्या रात्रीचं सगळं काही जे आहे ते इंद्राला आठवू लागतं. इंद्रा थोडा विचार करतो आणि बसतो मित्रांनो वरती. इंद्राला असं वाटतं की आता नक्कीच ही काहीतरी करण्यासाठी गेलीये आणि आज मात्र आपलं वाटोळं होणार आहे. मित्रांनो, इंद्राने आता डोक्याला हात लावल्याचं इकडे पाहायला मिळतंय आणि त्यानंतर आबा बोलतात की इंद्रा, अरे तू पण वरती जाऊन बसलास की काय? तनिषा कुठे आहे? त्यानंतर आबा आता वरती येतात. मित्रांनो, त्यावेळेस आता इंद्रा चक्क डोक्याला हात लावून बसलेला असतो. आबा बोलतात, अरे काय झालंय तुला? सारखंच तू असा विचारात का जात असतोस आणि तनिषा कुठे आहे? त्यावेळेस मित्रांनो इंद्रा काही एक बोलत नसतो. आबा त्याला विचारतात, अरे बाबा मी तुझ्याशी काहीतरी बोलतोय, तू काही बोल ना, मला उत्तर दे ना. तर मित्रांनो आता लगेच इंद्रा जाग्यावरती येतो आणि बोलतो की हो आबा, 2 मिनिटं, मी जरा डोक्यात काहीतरी वेगळाच विचार करत होतो. त्यावेळेस आबा विचारतात, कसला विचार करत होता? इंद्रा लगेच स्वतःची जीभ वळवतो आणि असं बोलतो की आबा, मी बिझनेस बद्दल विचार करत होतो. अचानकपणे एका क्लायंटला मला भेटायचं होतं आणि त्या गोष्टीसाठी मी विचार करत होतो. तर मित्रांनो, पाहायला मिळतंय आता आबा विचारतात तनिषा कुठे? तर लगेच मात्र इंद्रा सांगतो की तनिषा कुठेच नाहीये आबा, मी सगळीकडे पाहिलं तिला, मी तिला कॉल वगैरे करून पाहतो. आबांनाही थोडं टेन्शन येतं की ही मुलगी अचानक कुठे गेली आहे. तर मित्रांनो, इंद्रा मात्र खाली जातो आणि आता तिला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो. तनिषा मात्र आता कॉल रिसीव्ह करत नसते. तनिषा कॉल रिसीव्ह करत नसते आणि त्यामुळे मात्र इंद्राला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. इंद्रा विचार करत असतो की आता नक्कीच खूप साऱ्या गोष्टी वाढव झालेल्या आहेत, आपल्याला लवकरात लवकर ऑफिसमध्ये जायला हवं. तनिषा ऑफिसमध्ये जाऊन बसली असेल आणि मला मात्र तिला विचारायला हवं की तू अचानक घरातनं का गेलीस? आता मित्रांनो, इंद्रा मात्र सगळं आवरून लगेच मात्र झटपट ऑफिसला पोहोचतो. ऑफिसला गेल्यानंतर पाहतो तर तिकडे मात्र आता सगळीकडे कामाच्या लाईनअप्स लागलेले असतात. मित्रांनो, तर तनिषाविषयी मात्र तो आता सर्वांना विचारतो की तनिषा आली का? तर आता गोट्या बोलतो की तनिषा मॅडम तर आलेले नाहीयेत सर, तनिषा मॅडम मला सकाळपासून दिसल्या पण नाही. तर मित्रांनो, इकडे देखील आता तनिषा नसते आणि इंद्राला अतिशय मोठा धक्काच बसतो. इंद्रा मात्र विचार करतो की अरे बापरे, आता ही ऑफिसमध्ये देखील नाहीये, मग ही नेमकी गेली तरी कुठे? या मुलीने अतिशय मला हतबल करून सोडलंय, असं मात्र इंद्रा आता तिकडे बोलत असतो. मित्रांनो, पाहायला मिळतंय की लगेच इंद्रा तिची शोधाशोध करण्यासाठी बाहेर पडणार असतो. तेवढ्यातच आता तनिषाचा मोबाईल वाजतो. मित्रांनो, तनिषाचा मोबाईल आता इंद्राच्या फोनवरती येतो आणि ती बोलते की अरे, मी एका देवळात आले आहे आणि तुला देवळात यावंच लागणार आहे. देवळात अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि इकडे आपले क्लायंट्स आले आहेत अचानकपणे, त्यांना आपल्याला भेटायचं आहे. तर मित्रांनो, असं बोलल्यानंतर मात्र इंद्रा लगेच तिकडे कार घेऊन फास्टपणे देवळात जात असतो. देवळात जाण्यापूर्वी त्याला गाडीमध्ये सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि तो विचार करतो की ही अचानक देवळात कशी गेली आणि क्लायंट्स देवळात कसे आले? काहीतरी मात्र काळबेर आहे, आज तनिषाचा मूड काहीतरी वेगळाच आहे, असा विचार मात्र मित्रांनो इंद्रा इकडे करत असतो.
त्याचा विचार आता मात्र सुरू असतो आणि पाहायला मिळतं मित्रांनो या सर्व गोष्टीमधनं आता विचार करत असताना आता देवळामध्ये पोहोचलेला आहे. त्यावेळेस मात्र तनिषा तिकडे वेगळ्याच अवस्थेत असते मित्रांनो. तनिषाने आता तिकडे सगळी लग्नाची तयारी करून ठेवलेली असते. तिने मात्र तिकडे आता पंडितजींना देखील बोलावून घेतलेलं असतं आणि सगळ्या गोष्टीचा लाईनअप्स आज ती लावूनच टाकणार असते. सोक्ष मोक्ष आज होणारच असतो. इंद्रा कायमचा आता तनिषाच्या लग्न बंधनात अडकणार असतो. त्यावेळेस मात्र इंद्राला अतिशय मोठा धक्का बसतो. तर तनिषा बोलते की आज मात्र इंद्रा आपल्या जुन्या प्रेमाला कबुली देण्याची वेळ आली आहे. आज तू फायनली माझा होणार आहेस आणि तू राणीला डिवोर्स देणार आहेस. आज मात्र मी तुझ्याशी लग्न केल्याशिवाय राहणार नाही. माझी खूप दिवसांची इच्छा होती की मला तुझ्याशीच लग्न करायचंय आणि आज मी ती पूर्ण करणार आहे. त्यावेळेस इंद्रा बोलत असतो, वेडी झालीस का? माझं लग्न झालं आहे आणि तू असा कसा विचार करू शकतेस? तर तनिषा बोलते की हो, वेडी झाले मी तुझ्या प्रेमामध्ये पूर्ण वेडी झाली आहे आणि आता मला सहन होत नाहीये रे इंद्रा, मला आता तुझ्याशी लग्नच करायचं आहे. तर इंद्रा बोलतो की चल मी तुझ्याशी लग्न करणार नाही आणि मात्र तो तिकडनं निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात पाहायला मिळतंय मित्रांनो आता लगेच मोबाईल मधला तो व्हिडिओ आता तिने बाहेर काढलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये चक्क दोघे जण रोमॅन्स करत आहेत आणि रोमॅन्सचा व्हिडिओ झाल्यानंतर लगेच तनिषाने दुसरा व्हिडिओ देखील त्याला दाखवला आहे. त्या व्हिडिओमध्ये चक्क इंद्रा सर्व गोष्टींची कबुली देत आहे. माझ्या सहमतीने हे सगळं घडलं आहे असं तो बोलत आहे. मित्रांनो हे दोन्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तर इंद्राच्या पायाखालची जमीनच सरकते. इंद्रा विचार करतो की अरे बापरे, आता माझं काही खरं राहिलेलं नाहीये. ही मुलगी आज मला एकतर जेलमध्ये देणार नाही तर माझं सगळं बिंग घरासमोर येणार. मित्रांनो पाहायला मिळतंय की आता इंद्राला फार टेन्शन आलेलं आहे आणि त्या टेन्शनमध्येच इंद्रा हतबल झालेला आहे. त्यावेळेस मात्र आता इंद्राला काही समजत नसताना तनिषा मात्र त्याला एका हाताला धरून देवळात ओढत घेऊन जाते आणि गुरुजींसमोर उभा करते. गुरुजींसमोर त्याला उभा करते आणि असं बोलते की गुरुजी आम्हा दोघांचं लग्न लावा. इंद्रा आता काहीही करू शकत नसतो. तो हतबल झालेला असतो मित्रांनो, कारण आता त्या गोष्टींमुळे त्या व्हिडिओमुळे त्याचं काही एक चालत नसतं. तर पाहायला मिळतंय दोघांचं लग्न आता तिकडे मंदिरात पार पडत आहे. त्यावेळेस दोघे जण 7 फेरे देखील घेत आहेत. मित्रांनो 7 फेरे घेतल्यानंतर पाहायला मिळतंय की आता दोघे जण एकमेकांच्या हातात हात धरून चक्क घराकडे निघणार आहेत. ज्यावेळेस मित्रांनो हे दोघे जण घराकडे निघतात त्यावेळेस इंद्रा विचार करू लागतो की आता जर मी घरी गेलो आणि राणीला जर मी समोरासमोर पाहिलं तर मी तिच्याशी कशी नजर मिळवू शकेल. आता तर मी दुसरं लग्न करून आलो आहे, तर राणी कशी रिॲक्ट करेल याचा विचार मात्र इंद्रा करत असतो मित्रांनो. आणि इंद्राच्या या विचारावरती तनिषा बोलत असते काही नाही, अरे मी तिला खूप सारे पैसे देईल आणि तुझ्या आयुष्यातनं काढून देईल, तू टेन्शन घेऊ नकोस. इंद्रा फायनली आपलं लग्न झालं आहे, तू थोडंसं एन्जॉय कर ना, तुझा चेहरा असा का पडल्यासारखा दिसतोय मला सारखाच, असं मात्र मित्रांनो ती बोलत असते. तर इंद्रा बोलत असतो की आता माझं काही खरं राहिलेलं नाहीये. तर मित्रांनो हा प्रोमो खरा आहे की स्वप्नातला पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे, कारण हा जर एक स्वप्नातला सीन असला तर मात्र आपल्याला पुढे काहीतरी वाईट पाहण्याची वेळ यावी नाही अशीच आपण अपेक्षा करूयात.